नंदुरबार जिले के शहादा तालुका सस्ता अनाज दुकानदार संघ के माध्यम से शहादा तालुका के सभी अनाज दुकानदारों ने अपनी ई-पॉस मशीनें लेकर तहसील कार्यालय के सामने प्रदर्शन किया, क्योंकि नई प्रदान की गई 4G ई-पॉस मशीनें पिछले 20 से सुचारू रूप से काम नहीं कर रही। 25 दिन से दुकानदार अनाज नहीं बांट पा रहे और ग्राहकों में काफी विवाद हो रहा है। अगस्त में त्योहारों की भारमार है, हालांकि वितरण सुचारू होना चाहिए ताकि ग्राहकों और दुकानदारों के बीच विवाद न हो। यदि वितरण सुचारू नहीं हुआ तो ग्राहकों की दुकानदार से बहस होने से बहुत अधिक संभावना है। ग्राहक बड़े पैमाने पर मजदूर वर्ग के हैं और चूंकि ई-पॉस मशीन सुचारू रूप से काम नहीं कर रही, इसलिए उन्हें पूरे दिन राशन के लिए इंतजार करना पड़ता है। उन्हें अपनी मजदूरी का नुकसान होता है। इस आशय का बयान तहसीलदार दीपक किरासे को दिया और इस अवसर पर संस्था के तालुका अध्यक्ष अरविंद कुंवर, राजू बच्छाव, ज्ञानेश्वर चौधरी, मनोहर जैन सहित सभी लोग उपस्थित थे। आम्ही शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार मी शासनाला असं आवाहन करतो तालुका अध्यक्ष या नात्याने, गेल्या 1 महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर स्वस्त धान्य दुकानदार जी वितरण प्रणाली आहे, अन्नधान्याची वितरण प्रणाली शासनाने नेमून दिलेले जे दुकानदार आहेत ते गेल्या 1 महिन्यापासून जे 4G मशीन दिले शासनाने ते व्यवस्थित चालत नाही। इतका त्रास होतोय, गेल्या म्हणजे एक कार्ड निघायला जवळजवळ 1 तास लागतो आणि मग त्यामुळे आमच्या आणि ग्राहकांमध्ये खूप वाद होत आहे। मागच्या महिन्यात जवळजवळ आम्ही खूप वाद घातले, शासनाला आंदोलन केले, पत्रव्यवहार केला। मग शासनाने आम्हाला शेवटी 31 तारखेला ऑफलाईनची वाटप करण्याची परवानगी दिली, पण वाटप हे सुरळीत झालं नाही। ऑफलाईन आम्ही वाटप केलेले आहे, ते अल्प आहे, कारण हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे। हा जो अन्न सध्या जे मोफत अन्न दिले जातं हे केंद्र सरकारच्या मार्फत दिले जातं आणि हे ग्राहकांना मोफत दिले जातं। तर आम्हाला दुकानदारांना त्याचा मार्जिन आहे 150 रुपये। असं अधिकृत माहीत पडलं शासनाकडे, महाराष्ट्र शासनाने आम्हाला GR काढला, तुम्ही ऑफलाईन वाटप करा। पण ऑफलाईन वाटप करत असताना आम्हाला फक्त केवळ 70 रुपये मार्जिन देणार आहेत ते क्विंटल। तर 70 रुपये क्विंटल मार्जिन हे आम्हाला न परवडणार आहे। आम्ही 10 ते 15 दिवस दुकान चालू ठेवतो, मजुराचा पगार, घर भाडं आणि आम्हाला दलाली ती निघणार नाही, तर आम्ही वाटप कसं करायचं? लाईट बिलसुद्धा निघणार नाही। शासनाला आम्ही वेळोवेळी गेल्या 5 वर्षापासून आमचं मार्जिन वाढवून द्या आम्हाला। आम्ही दिल्लीला गेलो, महाराष्ट्रातनं परराज्यातनं लोक मोठे संपूर्ण आमचे एक राजेश आंबुजकर म्हणून आमचे नेते आहेत, त्यांनी ऑल इंडियावर आंदोलन केलं, पण शासनाने, केंद्र शासनाने आमची दखल घेतली नाही आणि आजही दखल घेत नाही। आणि गेल्या महिन्यापासून तर इतका त्रास आहे, वाटप करणं अशक्य झालं आहे। वाटप करताना आम्हाला लोक शिव्या घालतात आणि इतक्या शिव्या घालतात तर दुकानदाराला राग येतो, तो फक्त मारणे वाचून राहून जातो। चोर आहेत तुम्ही, लबाड आहेत तुम्ही, वाटप बरोबर करत नाही, आम्हाला खोटं बोलतात, आमची मजुरी पुरते, आमच्या 400 रुपये रोज आहे, तरी शासन दखल घेणार आहे की नाही? आमच्या संघटनेमार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे ई-पॉस मशीन आहे यांची अंतयात्रा काढणार, असं आमच्या महाराष्ट्र प्रदेश राजेश आंबुजकर साहेब यांचा आदेश आहे। त्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर हे ई-पॉस मशीन अंत्ययात्रेचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिसर हा ई-पॉस मशीन अंत्ययात्रा काढून तहसीलदार साहेबांच्याकडे सुपूर्द करणार आहोत। आणि तुम्ही, आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये खूप सण आहेत, सण त्योहाराला वाटप करताना वाटप कसं करावं? ऑफलाईन तर आम्हाला बिलकुल परवडणार नाही, आम्हाला ऑनलाईन वाटप करायची आहे, ही आमची आग्रहाची विनंती आहे। आणि येत्या 8 दिवसात ही ऑफलाईनची व्यवस्था आणि ई-पॉस मशीन सुरळीत करावे, जेणेकरून ग्राहकांचा आमचा वाद होणार नाही, एवढीच विनंती करतो, थांबतो।